मार्ग दावनी गेले अधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही मोडोनी अनानामते देती सिद्धांत सौरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्नां अन्याउचस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम पाण्डुरङ्गा करू करुणा करा दयाळा. तुताऱ्यांचा आवाज कमी कर, साऊंडला आवाज दे, कमी ठेव म्हणजे गोड वाजल ते. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. संपाद्य ज्ञानंच विदायी भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि सोकं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावर करावा अवघेरू. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेरू. मार्ग दावनी गेले अधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान राष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असताना निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करत आहेत. ए बाबांनो, ज्यांना जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचं, ज्यांना जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याने भलत्या कोणाच्या मागं जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले
त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल, असं गोड मार्गदर्शन या अभंगामध्ये निळोबराय करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला नाम जप यज्ञ सोहळा कशाने चालू आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात आहे. भगवान कन्हैयाचा जन्म उत्सव आहे आणि त्यामध्ये श्री गुरु नामदेव महाराजांचा सुद्धा जन्म उत्सव आहे आणि त्यानिमित्त 4थ्या दिवसाची सेवा बाबांच्या वतीने माझ्याकडे आलेली. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. थोडी शांतता जर ठेवली आणि थोडं जर लक्ष दिलं तर कीर्तन आनंदात होईल. कारण की हॉल असल्यामुळे थोडा माईक लागायला प्रॉब्लेम येतो. तू थोडसा याच्यात जीव होता, म्हणजे शिट्टी नाही मारलं पाहिजे, फक्त गोड थोडा बेस द्यायचा, ट्रबल कमी कर. शिट्टी मारतो बघ माझा माईक. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. लक्ष द्या कीर्तनाकडे. आपण पुण्यवान मंडळी आहात दादांना, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. शास्त्रकार सांगताय की भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावय अज्ञान हेतु कृत मोहम्मदांध कारणाशम विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडत नाही. हे खूप चांगलं केलं. मला ते या सप्त्यातलं सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणती आवडली बाबाजी माहिती आहे का? तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवलं, 9च्या नंतर जेवण ठेवलं. यानं तुम्हालाही आनंद आहे आणि आमची सुद्धा लाईफ वाढतीये महाराज. याचं कारण 9ला कीर्तन संपलं की कीर्तनकारही फ्रेश असतो, ऐकणारेही फ्रेश असतात. इथं कमीत कमी 30% लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये. लक्ष द्या बरं कीर्तनाकडं. इथं माझ्या समोर जे काही मंडळी बसलेले आहे ना, यातले 30% लोक असे त्यांना अजिबात कीर्तनात अजिबात इच्छा नाहीये. पण काय करणार, कीर्तन झाल्याशिवाय जेवण नाहीये. इच्छा जरी नसली तरी कीर्तन ऐकावं लागतं. हा 7 ते 9चा फायदा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अगदी गोड नियोजन आहे महाराज. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. मी सांगू तुम्हाला, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्यानं 2 उत्सव घडले पाहिजेत. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्यानं 2 उत्सव घडले पाहिजेत. पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे तर दुसरा उत्सव साधूचा घडला पाहिजे. हल्ली काय झालंय माहितीये का, लोक देवाचाही उत्सव करत नाही, लोक साधूचाही उत्सव करत नाही. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली आहे महाराज. 90 वर्षांच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं माझा वाढदिवस साजरा केला पाहिजे. 80 वर्षाच्या लोकांना सुद्धा असं वाटतं की माझी अॅनिव्हर्सरी साजरी झाली पाहिजे. खरं सांगू का, माणसाने माणसाचे उत्सव साजरे करणं आपल्या गावात. पाठीमागं बोलू नका, कोणीही बोलू नका पाठीमागं. विठ्ठल विठ्ठल
पाठीमागून येणाऱ्या लोकांनी आता पाठीमागच बसा, पुढे येऊ नका, थोडं लक्ष द्या फक्त माझ्याकडे. ऐका, माणसाने माणसाचे उत्सव साजरे करणं म्हणजे एक जुनी म्हण आहे, गाढवान शेत खाल्लं पापना पुण्य महाराज. माणसाने माणसाचे उत्सव साजरे केल्यानंतर पदरामध्ये काय पडणार आहे? काहीच नाहीये. मनुष्याने एक तर देवाचा उत्सव साजरा करावा, एक नाही तर संतांचा करावा. देवाचा उत्सव का साजरा करायचा? अरे ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, एवढा सुंदर नरदे तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय, त्या भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो, एक आपण रामनवमी साजरी करतोय, आपण दत्त जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय, आपण नरशे जयंती साजरी करतोय. मी याच्याही पुढे जाऊन सांगेल तुम्हाला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, त्याच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण हे उत्सव साजरे करतोय. पण शास्त्र असं सांगतंय, देवाचा उत्सव नाही घडला तरी चालेल, पण साधूचा उत्सव माणसाच्या जीवनामध्ये घडला पाहिजे. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलंय, तो सांगतो पहा. मैं संतन को दास, संत मेरे मुकुट मनी. देव सांगतो, अहो मी साधूचा दास आहे, मी साधूचा सेवक आहे, आणि संत माझे काय आहे? मुकुटमणी आहे. मग साधूचा उत्सव केला, संतांचा उत्सव केला की माझा देवाचा गदगद होतो महाराज. काय होतो? गदगद होतो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायानो, आपल्या मराठवाड्यामध्ये एक पद्धत आहे, सुवासनी जेव घालायची. आहे का तुमच्याकडे ती? त्या सुवासनी जेव घालत असताना दोन प्रकारची पद्धत आहे. एक तर सौभाग्यवती मायमावल्याला जेव घालतात, एक नाही तर शाळेतल्या छोट्या छोट्या मुलीला जेव घालतात, दोन. एका सावकाराच्या बायकोने सुवासनीचं जेवण ठेवलं आणि प्रमुख 11 जणीला बोलवलं. ऐका ऐका, सुवासनीचं जेवण आहे माझ्या घरी. जी मायमाऊली सुवासनी जेवायला येणार तिला 5 ग्रॅमची अंगठी होती, चांदीचं ताट. आता सावकाराची बायको म्हणल्यानंतर आपल्याला काय कमी? आपण फक्त घेणम नास्ती देणम नास्ती वचनम किम दरिद्रता, ताण घ्यायचा नाही. 11 मायमावल्या जेवायला गेल्या, त्यातल्या एका मायमावलीनं 5-6 वर्षाचं लेकरू सोबत घेऊन गेले. नैवेद्य दाखवायचा आहे, ताट तयार करायचं. ते पोरग जसं गेलं तसं गुलाबजामुचं टोपलं होतं, त्यातले 2 गुलाबजाम काढले, तोंडात घातले. सावकारणी चाय बायकोला राग आला. नैवेद्य दाखवायचा सुवासनीला, सुवासनीला जेव घालायचं नाही. पोराने 2 गुलाबजाम खाल्ले. जशी ती सावकारीन पळत आली तसे 2 त्या गालाच्या पोराच्या गालात मारले आणि त्याचा हात धरला आणि त्याला बाहेर काढून दिलं. संपलं माझं उदाहरण. लक्ष द्या. 9 महिने 9 दिवस एखाद्या मायमाऊलीने एखाद्या लेकराला गर्भात वागवावं, तळ हाताच्या फोडासारखं जपवावं, अमृताहीपेक्षा पवित्र दूध पाजावं, आणि त्या लेकराला जर 2 गुलाबजामसाठी एखादी सावकाराची बायको मारत असेल, खरं सांगा ती मायमाऊली तिथं जेवण करेल का? सक्कीचा विषय चालला इथं, सावतरबाईचा नाही. हा जेवल का? नाही नाही. ती म्हणत, बाई ही 5 ग्रॅमची अंगठी तुलाच घे, ते चांदीचं ताट तुलाच ठेव, माझ्या सोन्यासारख्या लेकराला 2 गुलाबजामसाठी मारती? नकोय, तुझा आग लाव तुझ्या जेवणाला. याच्या उलट ते मुलगा आल्यानंतर त्या सावकाराच्या बायकोने काय केलंय? सुवासनीला जेवू घालायचंय, नैवेद्य दाखवायचं, त्याच्या अगोदर त्या लेकराला मांडीवर घेतलं. काय घेतलं? त्या लेकराला मांडीवर घेतलं, त्याच्या गालावून हात फिरवला, त्याची पप्पी घेतली आणि त्या गुलाबजामच्या टोपल्यातून 2 गुलाबजाम एका वाटीत घेतले आणि चमच्याने त्या लहान लेकराला खाऊ घातले. आता खरं सांगा बरं, ते लेकरू जेवल्यानंतर त्याच्या आईला जेवायची गरज राहिली का? नाही ना. व्यवहार असा सांगतोय, लेकरू जेवल्यानंतर जशी आई तृप्त होते, लेकरू जेवल्यानंतर जसं आईचं पोट भरतं, तसं साधूचा उत्सव केल्यानंतर देवाचं पोट भरतं. हा परमार्थ आहे महाराज. आणि तुम्ही उमरजकर मंडळी एवढे भाग्यवान आहे की आपल्या ह्या कालावधीमध्ये भगवंताचा सुद्धा उत्सव आहे 1 आणि साधूचा सुद्धा उत्सव आहे 2. म्हणून आपण महत् भाग्यवान आहात. म्हणून मी मगाशी जो श्लोक वापरलाय, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलपते पुरुषो वेदा वै अज्ञान हेतुकृत मोहम्मदांधकारणाशम विदाय हि तदोदयते विवेकः. अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण नाही आवडतो. बहुत सुकृताची जोडीन म्हणून विठ्ठली. एक प्रमाण तुकोबरायचं सांगतो पहा. तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा. या बाबा
जन्म साजरा करायला मिळतो. आपण पुण्यवान आहात दादा. मी खरं सांगू का, तुम्ही या परिसरातील लोक भाग्यवान आहात महाराज, की थोर संतांच्या कुशीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला आहे. बरोबर आहे का नाही? एक सांगू, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. आणि अशा पवित्र संतांच्या जन्मोत्सवानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अभंग मी निळोबरायचा घेतलाय, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात, ज्यांना जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय अशा लोकांनी पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्यांच्या जीवनामध्ये कल्याण होणार. कोण आहे निळोबराय? काय निळोबरायचा अधिकार आहे? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य होते निळोबराय. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. थोडा बेस दे, ट्रबल कमी करून किंचित विकू दे. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. ओ निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं, येथे तुझा लागी बोलावी कोणी, येथे तुझा लागी बोलावी कोणी, मालकाकडे पाहिले, अरे देव आहे ना तू, येथे तुझा लागी बोलाविले कोणी, प्राथिला वाचोनी आला सिका. अरे देवा, शास्त्र असं सांगतंय काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. 1 शास्त्र असं सांगतं काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जायचं नाही. 2 आणि काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. 3 बसणारे मायबाप लक्ष द्या गड्या कीर्तनाकडे. बऱ्याचशा ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. कीर्तन चालू असेल, भागवत चालू असेल, रामायण चालू असेल, इथं येत जा. मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला आव्हान करील, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आता फक्त एवढंच एक व्यासपीठ असं राहिलंय की तिथं तुम्हाला चांगले विचार ऐकायला, बाकी एकही व्यासपीठ असं नाहीये की त्या ठिकाणून तुम्हाला चांगलं ऐकायला भेटल. पण हल्ली असं झालंय महाराज, लोक परमार्थात जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढी लग्न सुद्धा करत नाही महाराज. चुकून जर एखाद्याचं पत्रिकेवर नाव नाही आलं तर ते 7 दिवस येऊन पाहत नाही. त्याला असं वाटतं की माझ्या पुरीचा साखरपुडाच मी वरबाप. परमार्थात नावाची अपेक्षा करू नका. इथं जेवढे काही मंडळी माझे बसलेले, मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हवा दिसती तुम्हाला का जाणवती? हो, हवा दिसती का जाणवतीये? हवा जाणवतीये, हवा दिसत नाहीये. हवेला कलर नाहीये, निळा हिरवा पिवळा काळा ढवळा काहीच नाही. हवा फक्त जाणवतीये. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, हवेकून एक गुण घ्या. हवा हवेचं काम करते पण दिसत कोणालाच नाहीये. तिरुपतीला जर गेले ना कधी दर्शनाला तर हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात लोक, पण गाडी कुठून आली सांगत सुद्धा नाहीये. शिर्डीला जर गेले तर हजारो रुपयाचे हिरे टाकतात पण सांगत सुद्धा नाही कोणी टाकलेले. शेगावला जर गेले तर हजारो ट्रक आणून टाकतात लोक धान्याचे, पण ट्रक ड्रायव्हर हे सुद्धा सांगत नाही ट्रक कुठून आलेला आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, महाराजांनी तुमचं नाव घ्यावं, कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं, एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका गड्यांनो. कीर्तनकाराने आयोजकाने कीर्तनातून तुमचं नाव घ्यावं, खूप चांगलं चांगलं काम केलं असं तुम्ही काम करू नका. माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, या धर्माच्या व्यासपीठावर एवढी चांगली सेवा करा, एवढं चांगलं काम करा, एवढं अन्नदान करा की तुमच्या नावाची दखल नामदेव महाराजांनी एकनाथ महाराजांनी घेतली पाहिजे.
तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, इथं या. का? इथं आल्यानंतर तुम्हाला चांगलं ऐकायला भेटणार आहे. कीर्तनकार मी असू द्या, कीर्तनकार माझ्यापेक्षा छोटा असू द्या, का कीर्तनकार माझ्यापेक्षा मोठा असू द्या, संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने या माईकून तुम्हाला अजून सांगितलं नाही 10 रुपया म्हणून महाराज. म्हणून तर मी महाराष्ट्रातले जेवढे काही पुढारी असतील, राजकारणी असतील, जेवढे काही व्यासपीठवाले, त्यांना या पुरुषोत्तम पाटलाचं ओपन चॅलेंज आहे. तुम्ही या धर्म व्यासपीठावर या आणि माईक हातात घेऊन या समाजाला फक्त एवढंच सांगा की बाबांनो दारू पिऊ नका. अरे न सांगता लोक एवढ्या जंगलात येतात महाराज. वास्तविक आपण खूप आत आहोत, पण महाराज मी 7-8 वर्षापूर्वी इथं आलो होतो, बरोबर आहे का नाही? त्यावेळेस आलो आणि आता आलो, किती बदल झाला. माझी तर विनंती महाराज तुम्हाला, हे तुमच्याकडून चेंजेस झालं, बरोबर आहे का नाही? याच ठिकाणी जर एखादा म्हातारा जर बसला असता मठाधिपती, तर त्यांनी ह्याच भीती ठेवल्या असते आणि हेच दगड ठेवले असते, तो मेला असता पण दगड बदलले नसते महाराज. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला जर जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर कालाय तस्मै नमः, कालाप्रमाणे तुम्हाला चालावंच लागल. आणि प्रवाहाच्या विरोधात जो माणूस काम करतो, प्रवाह त्याला उचलून बाहेर फेकतो. म्हणून प्रवाहासोबत चालायला शिका. विठ्ठल अजून 5 वर्षाने मी ज्यावेळेस दर्शनाला गेलो, मला एवढा आनंद झाला की असे मंदिरं फक्त मी वृंदावनलाच पाहिले महाराज. अशा मंदिराचे दगड वगैरे फक्त वृंदावनलाच पाहिलं. अजून 5 वर्षानं लातूरून जेवढे काही लोक नांदेडला गुरुद्वाराला जातील, नांदेडला जेवढे लोक गुरुद्वाराच्या दर्शनाला जातील, त्यांना सुद्धा आपल्या उमरजला यायला इच्छा होईल. एवढं सुंदर मंदिर. मी आलतो त्यावेळेस काहीच नव्हतं महाराज, पण आता खूप सुंदर प्रसन्न झालो, बरोबर आहे का नाही? आणि आपल्या माणसाने चांगलं काम केलं की मला त्याचं खूप कौतुक आहे महाराज. का? आपण आपल्या माणसाला मोठं म्हणलं तेव्हाच लोक म्हणतात विठ्ठल. परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. एवढे नावाला लोक हापापलेले महाराज, एवढे नावाला लोक हापापलेले की चुकून सुद्धा जर एखाद्याकडून नाव चुकलं तर लोक 7 दिवस इकडे येऊन पाहत नाही. पण महाराज सांगतात इथं न विचारता या. तुका म्हणे जवळी. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका. श्रावण संपत आलाय. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर नाही जायचं नाही. तुम्हाला कोणी फुकट दारू पाजल प्यायची नाहीये. आणि तिसरं असं सांगितलं जातं, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय, भागवत ऐकताय तुम्ही महाराजांच्या मुखातून. सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जावायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण नाहीये. सती आई साहेब सांगतात, ओ मालक ऐकलं का? माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवला हो. भगवान भोलेनाथ म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग, नाही काल्याचं कीर्तन, पण जागराची सेवा तर तुझ्या बापाने मला द्यायला पाहिजे होती ना. तुझ्या बापाने हा सप्ताहच माझा अपमान व्हावा यासाठी ठेवलाय. मुद्दामून सगळ्या कीर्तनकारांना तारखी दिल्या, पण मी जवळ असून मला आमंत्रण सुद्धा दिलं नाही. सती बिना आमंत्रणाचं यज्ञात जाणं चांगलं नाही. रडायला लागली. ओ मालक चला ना. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब परत म्हणत्या, मालक चला ना. भोलेनाथ नाही म्हणले. शेवटी सती आई साहेब रडायला लागल्या आणि रडता रडता मालकाला सांगता, मालक बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भोलेनाथाला कळलं ही जात ऐकणार. चला, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची अजिबात नाही. त्यांनी फक्त कथेत ज्ञान सांगायचं, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. 1 तास 2 तास कथेमध्ये ब्रह्माच्या गप्पा करायच्या. घरी गेले बायको मती भोप्या अहम ब्रह्मास्मी. आमंत्रण नसताना सती आई साहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली. सर्वांना चरित्र ज्ञात आहे. यज्ञ कुंडामध्ये उडी मारली, देह संपवलाय. भगवानाला निळोबराय सांगतात, ए देवा तुला बोलवलो नाही, आला कशाला? बरं मला काही संकट नाही. किती गोडप्रमाणे पहा. तैसा परी आमा नाही बा संकट,
देवा, मला काही गजेंद्रासारखं संकट नाही, द्रौपदीसारखं संकट नाही, तरी का फुकट श्रम केला. परत निळोबाने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत निळोबराया देव सांगतात, ओ निळोबराया ऐका ना हो, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराया. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबरायाने सांगितलं हे जा, तुला ओळखत नाही. काय ताकद असेल निळोबरायाची. निळमने आम्ही न ओळखो जी देवा, तू कयाचा धावा. हे जा, तुला ओळखत नाही. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या घरी येणार नाही मला माहिती आहे, पण धरायला काय हरकत आहे. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन त्याने दरवाजावर थाप टाकावून तुम्ही दरवाजा उघडून म्हणावं, कोण आहे रे भाऊ तू, मरल ना ते, फाशी घेईल ना. जगातला सगळ्यात प्रसिद्ध माणूस तुमच्या दारात आलाय आणि तुम्ही जर सांगितलं जा, तुला ओळखत नाही, किती अपमान आहे. देवाचा स्वाभिमान जागृत झाला आणि देव निळोबरायाला सांगतो, ओ निळोबराया, अहो मी काही ग्रामपंचायतचा सदस्य नाही, देव आहे ना. गतीर पडता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रेला स्थानम निधानम बीज मव्यम. निळोबराया, मैं बोलविल्या वेदू बोले, मैं चालविल्या सूर्य चाले, मैं हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता. निळोबराया, शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराया, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या पुढे उभा आहे, काहीतरी इज्जत राखा माझी. अजून सुद्धा हिमालयामध्ये काही मंडळी खाली मुंडकं वरपाय करून माझं भजन करतात निळोबराया. तिथले कावळे ज्यावेळेस त्या साधूंचं मांस खातात त्यावेळेस ते योगी लोक त्या साधूंना सांगतात, पहा कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस खा पण हे 2 डोळे खाऊ नका. का अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये निळोबराया. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या साधा स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालंय तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी मागितलं पाहिजेत का नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव